पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुंबईतील धरणांमध्ये 88.49% पाणीसाठा शिल्लक आहे। विहार, तुळशी, तानसा आणि मोडक सागर धरणे ओव्हरफ्लो झालेत। 7ही तलावांमध्ये 12,80,786 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती समोर येते। मुंबईतील धरणांमध्ये 88.49 पाणीसाठा आहे। विहार, तुळशी, तानसा आणि मोडक सागर धरणे ओव्हरफ्लो झालेत। 7ही तलावांमध्ये 12,80,786 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा आहे। मुंबईतील धरणांमध्ये 88.49% पाणीसाठा आहे। विहार, तुळशी, तानसा आणि मोडक सागर धरणे ओव्हरफ्लो झालेत। 7ही तलावांमध्ये 12,80,786 दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती समोर येते। आपण पाहतो ही बातमी। मुंबईतील धरणांमध्ये 88.49% पाणीसाठा आहे। विहार, तुळशी, तानसा आणि मोडक सागर धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत। 7ही तलावांमध्ये 12,80,786 दशलक्ष लिटर पाणी साठा उपयुक्त असल्याची माहिती समोर येते। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव परिसरात अनधिकृतपणे मांस विक्री करणाऱ्या आणि आवश्यक परवानग्यांशिवाय व्यवसाय करणाऱ्या दुकानांवर महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने विशेष कारवाई केली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानातील साहित्य जप्त करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेची पाहणी आरोग्य व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभापती डॉक्टर सुनीता संजय सोळंके पाटील यांनी केली आहे। तर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यासाठी अशा विशेष तपासणी मोहीम पुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।